नमो नमः. आज संस्कृत दिवस आहे. आज नारळी पौर्णिमेच्या दिवशी संस्कृत दिवस साजरा केला जातो. संस्कृत दिवस आजच का साजरा केला जातो यामागे काय कथा आहे किंवा काय कारण आहे याबद्दल मला सुरुवातीला थोडं सांगायला आवडेल. श्रावण पौर्णिमेला पूर्वी गुरुकुल सिस्टीम जेव्हा चालू होती त्यावेळेला ह्या दिवशी अध्ययन सुरू व्हायचं. त्यामुळे हा दिवस संस्कृत दिन म्हणून साजरा करूया असं गव्हर्नमेंटनी 1969 डिक्लेअर केलं होतं. And yes, so we are celebrating this day since 1969 as World Sanskrit Day. And today we have our 4 guests who are working in the field of Sanskrit. जे काही नवीन शोधत आहेत, एक्सप्लोअर करत आहेत. ते कोण आहेत, काय करतायत ह्याविषयी आपण अधिक जाणून घेऊया. So today we have first अंकित रावल सर फ्रॉम संस्कृत फॉर यू जे मर्चेंडाईज क्रिएट करतात. I'll be adding him आणि आपण त्यांच्याशी संवाद साधूयात. So yes, hold on, I'll be adding him. हॅलो. येस सर, हॅलो. स्क्रीन दिसत नाहीये तुमची. येस सर, हॅलो. Yes. Welcome to Byoman sir. We are glad to have you here. सरांशी संवाद साधण्यापूर्वी मला त्यांची थोडक्यात ओळख करून द्यायला आवडेल. Ankit Rawal sir has completed his primary education at Bordi, Palghar. He has studied for 7 years at Tatvagnan Vidyapit. He has completed his BA from Tilak Maharashtra Vidyapit, Pune. He has also completed his MA from Pune University. He has also cleared all the NET, SET and JRF exams. He has also worked for 1 year for Dharmakosh. Thank you. I'm also happy to be here. थोडा ब्रेक होतोय पण आवाज येतोय, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला येतोय ना सर्वांना माझा आवाज? मला क्लिअर आहे. येस सर. सो वी वुड लाईक टू आस्क की तुम्हाला काय प्रवृत्त झालात तुम्ही आणि तुम्ही का संस्कृत निवडलं? मी जसं की तुम्ही माझा परिचय करून दिलात, मी ट्रेडिशनल एज्युकेशन सिस्टम मध्ये शिकलो आहे. म्हणजे गुरुकुल पद्धती जी आहे त्यांनी आपण संस्कृतची जी जुनी शिक्षण पद्धती आहे त्यात आम्हाला शिकायचा चान्स मिळाला. तर याच्यात एक खूप सुंदर मिळालं की संस्कृतचे व्हॅल्यूज जे आपण खूपदा पुस्तकांमध्ये बघतो त्याला अनुकूल वातावरण मिळालं, ते जगायला मिळाले. म्हणजे छोटंसं उदाहरण जर सांगायचं झालं तर आम्हाला जेव्हा योगदर्शन शिकवायचे तर त्यात समजा आम्हाला कंट्रोल शिकवला तर जे फीस्ट होईल शुक्रवारी आमचा आवडता पदार्थ बनायचा, तर तिकडे मुलं कंट्रोल करून ते नाही खायची. 11वी-12वीच्या 16-17 वर्षाच्या मुलांना ते जमणं हे मला वाटतं संस्कृत आणि त्यातला कंटेंट हेच जमवू शकतं की कंट्रोल करूयात आणि एक दिवस नको खायला आपण आपल्याला जे आवडतं ते. सो ही मजेची गोष्ट संस्कृतमध्ये होती. आणि दुसरं की आम्हाला टीचर्स असे एवढे सुंदर मिळाले की त्यांच्यामुळे त्या भाषेबद्दल खूपच आस्था निर्माण झाली आणि म्हणून संस्कृतकडे वळलो. खूप छान वाटलं हे ऐकून की तुम्हाला गुरुकुल सिस्टम मध्ये शिकायला मिळालं. सर्वांचा अनुभव असेल संस्कृतमध्ये. नाही, नक्कीच. हे ऐकूनच खूप मस्त वाटतं की गुरुकुल सिस्टीम मध्ये आम्ही तेवढे प्रिव्हिलेज नाही होत की आम्हाला त्या सिस्टीम मध्ये शिकायला मिळतंय. पण आताही काही संस्कृत घेणार असं ऐकलं किंवा जर आपण डिसाईड केलं तर लोकांचे खूप निगेटिव्ह रिव्ह्यूज येतात की संस्कृत मध्ये काय आहे, संस्कृत घेऊन काय करणार, फार तर फार टीचर व्हाल तुम्ही, अजून काय करणार, किंवा खूप लोक पूजापाठ किंवा त्या दृष्टिकोनाने, खूप धार्मिक दृष्टिकोनाने संस्कृतला बघतात. तर तुम्हाला हा विषय निवडताना तशी काही निगेटिव्हिटी जाणवली का, किंवा त्याबद्दल काही एक्सपिरियन्स असेल तर तो शेअर करायला आवडेल आम्हाला ऐकायला. माझा याबद्दलचा आहे ना थोडा पर्स्पेक्टिव्ह वेगळा आहे. म्हणजे संस्कृत बद्दल नो डाऊट की काही आपल्याला निगेटिव्ह फीडबॅक याच्यात मिळतो, पण त्याचं कारण मला असं वाटतं की लोक, समाज किंवा संस्कृत याच्यापेक्षा आपण सगळी लोक ज्यांनी संस्कृत घेतलंय ना समहाव ती आहोत. असं संस्कृतचा माणूस आपल्या भाषेत, आजच्या युथच्या भाषेत चिल मारत बसलाय
असं आपल्याला कल्पनाच नाही होत. संस्कृत म्हणजे असा जुना पुराणा माणूस असेल, जो स्टेशनवर वडापाव खात नसेल, जो एन्जॉय करत नसेल, नवीन मूव्हीज बद्दल माहिती नसेल, तो म्हणजे पुलंच्या वाङ्मयातला सखाराम गटणे असेल, तो असंच सतत आपल्याला वाटतं. सो तसं जर इमेज आपण काढू शकलो तर संस्कृत बद्दल काही निगेटिव्ह नाहीये. म्हणजे तेच आज जर्मन फ्रेंच शिकतात पण त्याच्याबद्दल असा प्रश्न नाही, ओ वाव जर्मन, ओ वाव फ्रेंच, असं का बरं करतात? कारण की एक गोष्ट ही आहे की लोकांचा तो माइंडसेट आहे की भारी, विदेशातला म्हटल्यावर भारी. पण दुसरी गोष्ट आपल्याला पण मॉडर्न होण्याची गरज आहे. मॉडर्न म्हणजे जीन्स घातलं म्हणजे मॉडर्न झालो असं नाही. सिंपल एक संस्कृतचा माणूस बघितला आपण तर त्याला पटकन विचारलं ना, अरे तुला ट्रम्पचं पॉलिसी पटते का? तर संस्कृतच्या माणसाला यत्किंचित माहीत असेल अशी शक्यता खूप कमी आहे की युएसचा प्रेसिडेंट कोण आहे. अगदी भारतातला फायनान्स मिनिस्टर विचारलं ना तरी 2 मिनिटं थांबून गेल. नो डाऊट त्याला संस्कृतचं खूप येतं. पण आपण सगळ्या संस्कृतीत जे जे आहोत ते जर का मॉडर्न काळाशी आपण इन होऊ शकलो ना तर लोक नक्की आपल्याला आणि संस्कृतीला स्वीकार करतील असं मला वाटतं. मग निगेटिव्ह फीडबॅक दोन्ही बद्दल राहणार नाही. तुम्ही ह्यावर काय सांगू शकाल किंवा काय सजेस्ट कराल की अशी जी एक ट्रेडिशनल फ्रेम बनलीये की नाही संस्कृतचा माणूस हा असाच असेल, जुना पुराण्या काळातलाच असेल किंवा ह्या गोष्टी माहिती नसतील, तर ती फ्रेमवर्क कुठेतरी तोडणे किंवा ह्याच्या बाहेर जाणे यावर तुम्ही काय सजेस्ट कराल? काय करायला? म्हणजे मला आता एक सध्या एक भाषा ऐकू ती नाहीये. जिवंत राहणं याचं सर्वात बेस्ट असतं की त्याच्यातली नवनिर्मिती, म्हणजे नवीन काहीतरी आलं पाहिजे. जसं आता आपण बघतो हम्म. की गाणी आहेत ती संस्कृतमध्ये नवीन बनवली जात आहेत. काही फेमस हिंदी गाणी आहेत ती संस्कृतमध्ये बनवली जात आहेत. अर्थात याच्यात फ्लेवर संस्कृतचा टिकावा. आपण अगदी वाहवत जाऊ नये प्रचार करायचा म्हणून संस्कृतच सोडून दुसरंच फ्लेवर घेऊन असं करू नये. पण नवनिर्मिती होतीये ना, जसं काही नाटकं लिहिली जातात. मी फर्ग्युसन मध्ये जिथे शिकवतो तिथे दरवर्षी एक संस्कृत नाट्य स्पर्धा होती. तर त्याच्यात हम्म. आम्ही विद्यार्थी असताना एक संस्कृतचं असंही नाटक केलं होतं ज्यात स्टेजवर संस्कृतच्या नाटकात बॉल डान्स दाखवला होता. अत्यंत रोमॅन्टिक नाटक होतं. मग दरवेळेस ते असं धोतर घातलेले, मुकुट घातलेले असेच संस्कृतची नाटकं असतील, संस्कृतची माणसं असतील. ही इमेज जसं जसं आपण बदलत जाऊ ना तसं तसं मला वाटतं संस्कृतला खूप चांगला बदल आपल्याला दिसायला लागेल. म्हणजे नवीन गोष्टींना संस्कृतमध्ये एंट्री आपण मिळवून द्यायला हवी अपेक्षा करण्यापेक्षा, असं मला वाटतं. येस सर, तुम्ही जे आता म्हणलात की एंट्री मिळवून द्यायला हवी किंवा नवनव निर्मिती होत राहावी, त्यावरनच तुम्ही एक संस्कृत फॉर यूचा खूप मोठा पार्ट आहात. तर ह्याची निर्मिती कशी झाली किंवा असं मर्चंडाईज संस्कृतमध्ये आणावं हे कसं वाटलं किंवा कसं सुचलं? काय त्याच्या मागे जर्नी कशी होती तुमची? संस्कृत फॉर यू याच्या नावातच ही एक मजेशीर येस. गोष्ट आहे की आम्हाला नेहमी असं वाटायचं की संस्कृतचं जसं तुम्ही सांगितलं ना की जुन्या पुराणांची भाषा असं, म्हणजे संस्कृत ही कशी झाली, अरे बापरे संस्कृत शिकता, वा 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 गुड. तो जो विचारतोय ना आपल्याला तो त्याच्या मुलाला पुढे संस्कृत नाही शिकवणार का? कारण की त्याला नेहमी इन्सिक्युअर वाटतं की याच्या पोटा पाण्याचं काय, हा काय करणार, हा मग समाजात मागे राहणार, याला असं लोक धार्मिक छाप म्हणतील, असं नेहमी राहतं. सो संस्कृत तुझ्यासाठी आहे, तू नको ना शिकूस, न्याय नको शिकूस, व्याकरण नको शिकूस, काही नाही. इथे फक्त हो. म्हण की आय लव्ह संस्कृतम, एवढे काहीतरी तू काही ना तर बॅच घाल. म्हणून आम्हाला असं झालं की तो संस्कृतवर प्रेम करणारी लोक खूप आहेत, भले ती संस्कृत जाणत नाहीत, तर त्यांचं प्रेम त्यांना फ्लॉन्ट करता आलं, अभिव्यक्त करता आलं, दाखवता आलं ना, असं एक काहीतरी प्लॅटफॉर्म आपण द्यायला पाहिजे. मग जी कुठली वस्तू मिळेल त्यातनं त्यांना दाखवता आलं. मग आम्ही जेव्हा एम ए मध्ये शिकायचो तेव्हा आम्ही ग्रुपचा टी शर्ट स्वेटशर्ट हे करून घ्यायची प्रत्येक कॉलेजमध्ये पद्धत असते. मग आम्ही संस्कृत डिपार्टमेंटचे होतो म्हणून संस्कृत श्लोक लिहायचो. तसं साधारण गर्दीत बाजारात जरी फिरलं ना तरी कोणीही असं म्हणायचं, अरे वा संस्कृत लिहिलंय, अरे वा संस्कृत लिहिलंय. एक गोष्ट नक्की होती की लोकांना हे आवडतं, पण समहाव लोकांच्या रीच मध्ये नाहीये. इतकं रीच मध्ये नाहीये की आजही आपण पटकन वेदाचं पुस्तक जर लोकांना दाखवलं ना तर पहिला प्रश्न तो हाच विचारेल की मी हात लावू शकतो का. मग इतकं आपण संस्कृतला दूर नेऊन ठेवलंय की नाही नाही ही देवांची भाषा. अरे पण मग देवांनीच बोलावी, आपल्यासारख्यांनी तर सोडून द्यायला पाहिजे. देवांची जरी असेल तरी ती आपली पण भाषा आहे, ही गोष्ट नक्की आपल्या मनात ठासून व्हावी. म्हणून असं आहे की संस्कृत फॉर यू जो लेमॅन आहे ना त्याच्यापर्यंत संस्कृत कसं पोहोचवणार आम्ही. तर बाकी सगळ्या ऍक्टिव्हिटीज एज्युकेशनल तर आहेत, पण आम्ही हे ठरवलं की टी शर्ट्स स्वेटशर्ट्स बॅग्स याच्या माध्यमातून संस्कृतचा प्रचार करता येईल.
या दृष्टीने आम्ही 2016 मध्ये संस्कृत फॉर यू लॉन्च केलं. आम्हाला आधीपासून लॉन्च करायचं होतं. आम्ही 5-6 एमफिल पीएचडी ची मुलं होतो. त्यांनी मिळून हे लॉन्च करायचं ठरवलं. त्यातही सगळ्यांनी आपापल्या स्कॉलरशिप मधून हे उभारलं. आणि पहिला लॉन्च करताना आम्हाला भाटे मॅडम, पाटसकर मॅडम, कात्रे मॅडम या पुण्यातल्या शिक्षकांनीही आमच्या खूप सपोर्ट केला. आणि त्या सपोर्ट मधूनच हरिद्वारला, जिथे बाबा रामदेव, उत्तराखंडचे चीफ मिनिस्टर, गव्हर्नर ही सगळी लोक उपस्थित होते, तिथे आम्हाला संस्कृत फॉर यूला लॉन्च देत आलं. त्यातली एक गंमत फक्त सांगतो, म्हणजे कसं थोडं ट्विस्ट पण येऊ शकतो कहाणीने. आम्ही खूप उत्साहात होतो की आपण काय म्हणू की तिकडे लॉन्च करतोय वगैरे. तर सगळं सामान आम्ही ट्रेनमध्ये बुक केलं होतं इथून हरिद्वारला जाण्यासाठी. आणि लास्ट मोमेंटला आम्हाला कळालं की आमचा पार्सलचा डबा कॅन्सल झालाय. सो आम्ही ती सगळे 12 याच्यात ना रिझर्वेशनच्या डब्यातनं घेऊन गेलो. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही लॉन्च करणार त्याच्या आदल्या दिवशी नोटबंदी जाहीर झाली. सो आम्ही तिथे लॉन्च करणार होतो आणि एकदमच ठप्प सगळे आमचे. म्हणजे आम्हाला दिल्लीला उतरल्यानंतर हरिद्वारला जाण्यासाठी टॅक्सी होती, तर त्याला द्यायलाही पैसे नव्हते, कारण की 500-1000च्या नोटा कोणी घेत नव्हतं. सो आम्ही तिथे एवढे 12 पोती सामान घेऊन जाणार होतो, तर ते घेणार कोण हा आमच्या समोर प्रश्न पडला. पण आमच्यातल्याच एका टीम मेंबरने सुपर आयडिया दिली. आम्ही पोस्टरच लावलो बाहेर की यहाँ 500 और 1000 के नोट लिए जाते हैं. तर त्या नोटा खपवण्यासाठी आमच्याकडून सगळ्यांनी संस्कृतचे टी शर्ट घेतले अर्ध्यांनी. इट वॉज अ बिग हिट असं. सो ह्या पण काही गोष्टी आपल्याला लढवाव्या लागतात. म्हणजे पंचतंत्र ओनली बुक्स मध्ये जर सोडून दिलं तर आपलं हे प्रोडक्ट हिट नाही होऊ शकणार. म्हणून ही पण व्यावहारिक बाजू आम्हाला सांभाळावी लागली. आणि अजूनपर्यंत एक आहे की लोकांना खूप मनापासून ही संकल्पना आवडली आहे. हा आमचा अनुभव आहे. लोकांचा कसा रिस्पॉन्स आहे किंवा डिमांड कशी कशी वाढत गेली? का सुरुवातीपासून खूप ट्रेंडी आहे वगैरे म्हणून लोक येत राहिली, घेत राहिली, की कशी जर्नी होती एकदम ती? भरभरून खूप डिमांड आली, कारण की सगळी संस्कृतचीच लोक होती. पण जेव्हा आम्ही आम्ही ठरवलं की संस्कृतची लोक काय त्यांचं संस्कृतवर प्रेमच आहे म्हणून हे प्रोडक्ट घेणार. पण आम्हाला ही गोष्ट आहे ना फायटिंग नेचरमध्ये आणायची होती, की जसं मार्केटमध्ये एखाद्या ब्रँडचा टी शर्ट चालतो ना, तसा संस्कृतचा टी शर्ट का उभं राहू नये, संस्कृत हा ब्रँड का होऊ नये. नेहमी सिंपथीने फक्त संस्कृत चालेल ही गोष्ट आम्हाला पटत नाही. आमचा जो ग्रुप आहे ना, सिंपथीनेच का संस्कृत चालत. संस्कृत एक फायटिंग स्पिरिट म्हणून उभी राहावी. आमचे एक सर नेहमी म्हणायचे की क्लासिकल लँग्वेज आपण संस्कृतला म्हणतो ना, त्यातच आपण त्याला डेड म्हणून घोषित करतोय. सो त्याला नेहमी प्रोटेक्टेड असं म्हणण्याची गरज नाही. त्याला मार्केटमध्ये खंबीरपणे उभं करा. सो म्हणून आम्ही जे अगदी कॉर्पोरेट इव्हेंट्स असतात किंवा मोठे मोठे प्रदर्शन असतात तिथे सुद्धा याचे स्टॉल्स घ्यायला सुरुवात केली. स्ट्रगल करावं लागलं की खूप भाडं असतं, परवडत नाही, कोण उभं राहणार, सगळे विद्यार्थी आहोत, पीएचडी करायची आहे की नाही आपली, असे खूप चॅलेंजेस आले. पण हळूहळू त्यातनं फीडबॅक मिळत गेला की तुम्ही अजून ट्रेंडी व्हा, अजून असं चेंज करून बघा, अजून तुम्ही लोकांना आवडेल असं सोपं करा. आपण संस्कृतमध्ये असतो ना, आपल्याला एकदम संस्कृत मधले खोल विनोद आहेत तेही चालतात, पण टी शर्टवर तसे लिहिले तर लोकांना कळत नाही. म्हणून सिम्प्लिफाय करणं, लोकांना आवडेल असं करणं. आणि अजून 4 वर्ष झाले. यावर्षी आम्ही वेबसाईट सुद्धा लॉन्च केली आहे. आजच त्याच्यावर आम्ही एक सांगायचं तर विशेष ऑफर सुद्धा टाकली आहे की संस्कृत सप्ताह या निमित्ताने आम्ही फ्लॅट 20% ऑफ देत आहोत. त्याच्यात फक्त कुपन कोड मम भाषा संस्कृतम असं टाकायचं आहे. मम भाषा संस्कृतम 20 असं टाकलं की तुम्हाला फ्लॅट 20% ऑफ आज मिळेल. पूर्ण आठवडाभर आम्ही ही ठेवत आहोत. ओके सर, ही ऑफर कधीपर्यंत आहे? आणि ही 1 आठवडा आम्ही आजपासून पुढे ठेवणार आहोत. अच्छा, आजपासून पुढे 1 आठवडा. आय अपील ऑल आर व्ह्युअर्स की नक्की साईटवर जा आणि तुमचे टी शर्ट, तुमचे ट्रेंडिंग टी शर्ट नक्की परचेस करा. आणि बिफोर दॅट डिझाईन्स खूप तुमचे युनिक आहेत. म्हणजे आता एक सांगायची हे जर गोष्ट झाली तर आम्ही आमच्या महोत्सवाचे टी शर्ट सुद्धा तुमच्याकडनं घेतले होते. शंकर महोत्सव झालेला रुईयामध्ये, तर तिथले आम्ही टी शर्ट तुमच्याकडनं घेतले होते. तर डिझाईन्सच्या बाबतीत तुम्ही कस्टमाइज डिझाईन्स देता का तुमचे डिझाईन्स आहेत, तर ते कसं वर्कआउट होतं? किंवा डिझाईन्स करण्यामध्ये काय कसं टेक्निकल इश्यू काही झाला किंवा त्याबद्दल थोडं सांगा. याच्यात आता असं होतं की आम्ही सगळे संस्कृतची लोक आहोत. याच्यात कोणीच ग्राफिक डिझायनर वगैरे नव्हतं. सो आम्ही वेगवेगळे जे आर्टिस्ट होते त्यांच्याजवळ जायचो. मग त्याच्यासोबत बसलं ना, मग त्यांचं एकच असायचं, अरे यार काही कळणार नाही, मी नाही करणार आहे. बेसिकली आम्ही एक माहेश्वर सूत्राचा टी शर्ट करत होतो. त्याच्यातले अक्षर छापताच त्याने कामच सोडून दिलं अर्ध्यात. हे नाही करायचं आहे. सो डिझायनरला ती गोष्ट समजावा,
मग एखादा संस्कृत प्रेमी डिझायनर सापडायचा. मग त्याला इतकं असं आवडायचं की तुम्ही संस्कृतसाठी करताय, तुम्ही मला सांगा, ते मी करून देतो. मग त्याला एक एक डिझाईन मध्ये असं त्याच्यासोबत तासन तास बसलं की अजून काहीतरी सुचायचं. जसं तुम्ही आमचं जर संगच्छध्वम संवदध्वम याचं जर डिझाईन पाहिलं तर बेसिकली त्या मंत्राचा अर्थ असा की आपण एकत्र जाऊयात, एकच गोष्ट बोलूयात. सो त्याचं आम्ही डिझाईन म्हणून आमच्या डिझायनरला छान गोष्ट सुचवली की फायदा काय एकत्र जाऊन, असं आपण दाखवूयात. म्हणून छोट्या छोट्या मुंग्या घेऊन आम्ही तो सिंह बनवलेला आहे. जर साईटवर पाहिलं तो सिंह आहे, पण त्याचे डॉट 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 जर तुम्ही बारकाईने पाहिले तर सगळ्या मुंग्या आहेत. मग एकत्र जाऊन फायदा काय, तर असं आहे. अशा प्रकारे आम्ही ते डिझाईन्स बनवले आहेत. सो एकेका डिझाईन मध्ये आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागली आणि मजा पण आली. जेव्हा एक माणूस का होईना एप्रिशिएट करतो ना की सुंदर डिझाईन आहे, तेव्हा असं ते चीज झाल्यासारखं वाटतं. प्रोडक्ट जाओ न जाओ ही दुय्यम गोष्ट आहे, पण संस्कृत त्याला आवडतंय ना, ही गोष्ट मजेची आहे. आणि बाकी तुम्ही जे म्हटलात की कस्टमाइज्ड वगैरे आम्ही ऑर्डर्स, मुख्य हेतू आमचा हाच होता. आम्ही कोणीच कापडवाले नाही आहोत, प्रत्येक जण संस्कृत मधलाच आहे. पण मुख्य हेतू हा होता की लोकांपर्यंत संस्कृत पोहोचावं. पण असं आहे की शेवटी आपल्या इन्व्हेस्टमेंटला पण लिमिटेड वावर आहे. आपण किती इन्व्हेस्ट करणार त्याच्यात. सो याचं इन्व्हेस्टमेंट वाढावं म्हणून आम्ही मग कस्टमाइज्ड ऑर्डर्स घ्यायला लागलो. आणि संस्कृतच्याच अँगलमुळे आम्हाला काही कंपन्यांनी पण ऑर्डर दिले. म्हणजे आम्ही पुण्यातल्या महिंद्रा ट्रक अँड बस डिव्हिजनला सप्लाय केलेला आहे, बजाजला सप्लाय केलेला आहे, अशा काही चांगल्या कंपन्यांचे पण, पॉस्कोला सप्लाय केलेला आहे. अशा काही कंपन्यांनी पण आमच्याकडून टी शर्ट्स बनवून घेतले त्यांच्या लोगो सकट. सो ते आम्ही प्रोव्हाइड करतो, पण आमचा मुख्य हेतू संस्कृतचे टी शर्ट्स पुरवणं हाच आहे. असा आमचा प्रवास आहे संस्कृत फॉर यूचा. सध्या आता टी शर्ट्स अवेलेबल आहेत, बॅजेस आहेत, स्वेटशर्ट्स आहेत जे थंडीचे असतात, प्लस जूट बॅग्स आहेत. अजून सध्या आम्ही मास्क लॉन्च केले. जसं कोरोना आलं तर खूप लोकांनी सांगितलं तुम्ही मास्क लॉन्च करा, मास्क लॉन्च करा. तर आम्हाला प्रश्न पडला मास्कवर ओके वाटेल ना वगैरे. पण आम्ही सगळ्या जाणकार लोकांनाही विचारलं की मास्कवर संस्कृतचा श्लोक चांगला दिसेल ना. तर अगदी हे गोष्ट आम्हाला विशेष सांगायची आहे की आपल्याला नेहमी वाटतं की जे वैदिक लोक असतात वगैरे ते रिजिड आहेत किंवा ते अलाव नाही करणार. पण एक चांगला अनुभव आमचा असा आला की जितके आम्हाला वैदिक भेटले ना, की जे कधीच टी शर्ट घालत नाही, जे धोतर आणि उपरण याच्यातच असतात, त्यांनीही आमचं मन भरून कौतुक केलं आणि खूप सपोर्ट केला आम्हाला की ही गोष्ट आली पाहिजे. समाजात वेदही पोचण्यासाठी तुम्ही हा माध्यम निवडताय ना तर हा घ्या, पण पोचलं पाहिजे. सो आम्हाला सुदैवाने याचा निगेटिव्ह फीडबॅक असाही रिजिड लोकांकडूनही कधी नाही मिळाला. आणि मास्क पण आम्ही म्हणून लॉन्च केले, तुम्ही मास्क बघा, नक्की तुम्हाला आवडतील. आणि अजून आम्ही 4-5 डिझाईन नवीन आणत आहोत मास्क. येस सर, नक्की. आय अगेन अपील टू ऑल आवर व्ह्युअर्स, नक्की संस्कृत फॉर यूच्या पेजवर जा आणि त्यांचे डिझाईन्स बघा. आम्ही बघितलेले आहेत, खूप छान डिझाईन्स आहेत आणि खूप रिझनेबल रेंजमध्ये ते आपल्याला मिळू शकतात. आणि ऍज सर सेड की आता हा सप्ताह, संस्कृत सप्ताह म्हणून त्यांची स्पेशल ऑफर आहे, तीही त्यांच्या वेबसाईटवर जाऊन एकदा चेक करा अँड गेट देम क्विकली. एक शेवटचा प्रश्न विचारते सर, आता गव्हर्नमेंटनी सुद्धा डिक्लेअर केलंय की संस्कृत ही एज्युकेशन काही करिक्युलम मध्ये घेतलीच गेली पाहिजे किंवा कंपल्सरीच झाली पाहिजे. सो कुठेतरी संस्कृत अ नीड फॉर अन आर असं काहीसं होत चाललंय. तर त्यावर तुमचं म्हणणं काय आहे की संस्कृत आजच्या काळाला का गरजेची आहे? म्हणजे संस्कृत खरं सांगायचं तर आता नवनिर्मिती खरं आहे की थोडीशीच आहे. मुख्यत्वे संस्कृतचा हेतू काय आहे की आपल्याला अजून खूप गोष्टी आहेत ज्या अनएक्सप्लोर्ड आहेत. म्हणजे आपल्याला फक्त असंच होतं की भारतात असं काय असेल की लोक सगळे भारी म्हणत असतील. म्हणजे आपण अरिस्टॉटल बद्दलच ऐकतो की तो अलेक्झांडरला सांगतो की भारतात जाशील ना तर तिथल्या योगींना भेट. तर एवढं ज्यांना जगात नाव आहे ते ग्रीक फिलॉसॉफर आणि त्यांच्या प्रगत स्टेजवर का भारताचा आदर करतायत. तर बेसिकली आपण संस्कृतचं जयघोष खूप करतो, पण एक्सप्लोर नीट करत नाही आहोत. म्हणजे मी माझ्या संस्कृतला का वंदन करतो हे जितकं आपण शोधत जाऊ ना तितका आपला आदर वाढेल. आणि म्हणून आपण मेरा भारत महान, माझी संस्कृती महान, माझी धर्म परंपरा महान, हे सगळं महान म्हणताना ती का महान आहे हे जर समजून घ्यायचं असेल तर त्याला संस्कृत खूप मोठं साधन आहे. आणि आपल्याला
वाया वाया नळीतनं यायला नको. डिरेक्ट जर कळालं ना तर ती गोष्टच वेगळी आहे. म्हणजे एखादं संस्कृत मधलं कुठलंही सुभाषित जर डिरेक्ट कळालं ना तर त्याच्यानंतर जी स्माईल चेहऱ्यावर येते ना ती ट्रान्सलेशन मधून येत नाही. खरं येत नाही. बेस्ट ग्रंथ म्हणजे तुम्ही कालिदास वगैरे जे वाचलं असेल, एक श्लोक असा येतो ना की असं वाटतं की आज दिन बन गया. सो त्यासाठी संस्कृत शिकावं. म्हणजे बाकी सगळे खूप फायदे असतील, व्यावहारिक बाजू असेल, पण समजा नसेल, शून्य व्यावहारिक बाजू असेल तर संस्कृत शिकायचं की नाही. समजा गव्हर्नमेंटने सपोर्ट केला की नाही केला तर संस्कृत शिकायचं की नाही. मला असं वाटतं की ही कुठलीही व्यावहारिक बाजू नसली तरी त्याचं सौंदर्य इतकं जास्त आहे की आपण संस्कृतकडे नक्की वळावं असं मला वाटतं. ओके. अजून एकच छोटासा प्रश्न सर, लहान मुलांना फक्त 8वी ते 10वी एवढंच एक स्कोरिंग सब्जेक्ट म्हणून संस्कृतला घ्यायला प्रवृत्त करतात त्यांना, तर त्यापुढेही काहीतरी त्यांनी घेत राहावं किंवा यंगस्टर्सना ऑर अदर स्टुडंट्सना ह्याकडे करिअर म्हणून बघावं, तर असं काही गोष्टींसाठी आपण काय केलं पाहिजे किंवा तुम्ही काय सजेस्ट कराल किंवा आपल्या युथला तुम्ही काय मेसेज देऊ इच्छिता का की संस्कृत का गरजेचं आहे? हा, एकतर म्हणजे आहे की आपल्या मनात जे आहे ना की संस्कृत मध्ये म्हणजे फक्त आपल्याला शाळा कॉलेजमध्येच शिकवायला मिळेल, नो डाऊट. संस्कृतचं प्रधान काम तेच असणार आहे की आपण संस्कृत शिकलो की इधर आपण शिकवू किंवा काही रिसर्च ऑर्गनायझेशन्स मध्ये जसं भांडारकर आहे, वैदिक संशोधन मंडळ आहे, असे चांगले इन्स्टिट्यूशन्स आहेत, तिथे आपण रिसर्चचं काम करू शकतो. पण दुसरं असं आहे की मी माझ्या अनुभवातनं सांगतो, इतक्या लोकांना संस्कृत शिकायचं आहे म्हणजे जे वयानेही मोठे आहेत, जे वयाने लहान आहेत, त्यांच्या मुलांना शिकवायचं आहे, त्यांना करिअर म्हणून भले निवडायचं नसेल, पण जर संस्कृत त्यांना शिकायची इच्छा असेल तर प्लॅटफॉर्म कुठे आहे? आपण जर तो प्लॅटफॉर्म देऊ शकलो, आता काही पेजेसने पण निर्माण केला आहे तो, जसं ओपन पाठशाला आहे किंवा व्योमन हे पेज आहे, अजून बरेचसे संस्कृत शिकवण्याच्या दृष्टीने इंस्टाग्रामवर आता नवीन नवीन पेजेस येत आहेत. आणि सर्वात छान गोष्ट आहे म्हणजे की सगळे युथ आहेत त्याच्यात. तो आपल्या पिढीच्या लोकांना कसं अपील होऊ शकेल ना, हे संस्कृत आपण जर शिकवू शकलो तर मला वाटतं स्कोपच स्कोप आहे. म्हणजे कशाला पाहिजे ना की आपल्याला एखाद्या कॉलेजनेच नोकरी द्यावी, आपण नाही का निर्माण करू शकतो आपलं प्लॅटफॉर्म. सो आता हे जे नवीन बदल घडतोय ना की सगळे आपला आपला प्लॅटफॉर्म निर्माण करतायत, मला वाटतं आपण सगळे एकमेकांना सपोर्ट करूयात, आपण नक्की पुढे जाऊ सगळे. येस सर, शुअर, नक्की. थँक्यू सो मच, तुम्ही आलात आणि वी आर व्हेरी ग्लॅड टू हॅव यू ऑन आवर प्लॅटफॉर्म. असंच आपण हे सेशन कंटिन्यू करणार आहोत पुढे 7 वाजेपर्यंत. एक थोडक्यात सांगायला आवडेल, पुढचे आपल्या सेशनचे गेस्ट आहेत राधिका साठे, हु इज द फाउंडर ऑफ संस्कृत एड्यू फोरम. शी वुड बी हॅव्हिंग अ लाईव्ह इंटरॅक्शन विथ अस. So before that, I would thank you again, Ankit sir, for joining us. Thanks a lot. Thank you. Thank you. तुम्हाला कोणाला काही त्यांना प्रश्न विचारायचे असतील तर 1-2 मिनिटं विचारू शकता. आपले व्ह्युअर्स जे आहेत, तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही 2 मिनिटं विचारू शकता. विचारायचं असेल तर येस, ती प्लॅटफॉर्म. एक फक्त हे मेसेज द्यायचं आहे की सगळ्यांनी जास्तीत जास्त मम भाषा संस्कृतम हा हॅशटॅग पसरवत राहा. आपली भाषा संस्कृत हे इंटरनेटवर येऊ द्या, लोकांना दिसू द्या. येस सर, शुअर. ओके सर, थँक्यू. 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 येस. So yes, now Radhika ma'am from Sanskrit Edu Forum would be on our platform. But before that, हे खूप छान सेशन झालं अंकित सरांबरोबर. त्यांनी खूप वेगळ्या काही गोष्टी ज्या घडतायत संस्कृतमध्ये त्याबद्दल सांगितलं. तुम्हाला तुमचे टी शर्ट्स हवे असतील, डिझाईन करून हवे असतील तर नक्की त्यांच्या पेजला व्हिजिट करा आणि लाईक करा. ऑल्सो त्यांनी जे मास्क बद्दल सांगितलं, ऑफकोर्स अबाउट दॅट ऑल्सो खूप छान आहे. आता ही छान संधी आहे, तुम्ही घेऊ शकता. आणि ट्रेंड, फॅशन ह्या व्यतिरिक्त आज संस्कृत दिन आहे. संस्कृत सप्ताहाच्या एक ट्रिब्यूट, एक संस्कृत भाषेला ट्रिब्यूट म्हणून तुम्ही नक्की त्यांच्या पेजला व्हिजिट करा. अँड इफ यू नीड एनिथिंग ट्रेंडी, गेट इट फ्रॉम देअर. थँक्स अ लॉट. नाव राधिका मॅम वुड बी जॉईनिंग अस. आय सी टू इट, मी त्यांना जॉईन करून घ्यायचा प्रयत्न करते. Hi Hello Akanksha, ma'am. how are you doing? Hi Radhika.
नाही म्हणजे So मॅडम welcome to वगैरे Vyoman. नको हा. बरं. She's a good friend of mine. So Radhika, welcome to Vyoman. We are glad to have you here. Before starting with the session, मला तिची थोडीशी ओळख करून द्यायला आवडेल. She is the disciple of Tarangini Khoth ma'am. She is teaching in Sanskrit for last 5 years. She is a practitioner of Sanskrit. She has also received a certification through Harvard University Hinduism through scriptures. She has been training teachers through IES Prashikshan program from 2016. She has also been invited as a judge for various Sanskrit competitions. Her works have also been published in Maharashtra Times as well as she has to learn Sanskrit as a hobby. Apart from that, she is known for her methodological and passionate teaching style. She is also a content developer for balagyani.com. ते talent search exams वगैरे conduct करतात. So you can visit Balagyani. तिथे तुम्हाला छान संस्कृतसाठी practice sheets किंवा असं मिळू शकतं. Do follow them. She has also been associated with Maharshi Vyasavidya Pratishthan for Amarkosh recitation competition. So yes, Radhika, welcome to Yeoman again. बिफोर बिगिनिंग विथ द सेशन मला तुला काही विचारावं असं वाटेल की तू संस्कृतकडे का वळली? मी 8वीत तरंगिणी मॅम कडे पहिल्यांदा क्लास लावला, कारण की लाईक एव्हरीबडी एल्स शाळेत संस्कृत होतं आणि त्याच्या आधी फक्त गीता पाठांतर किंवा श्लोक म्हणणे असं एवढंच घरी होतं. पण मग शाळेत गेल्यावर आय हॅड अ चॉईस बिटवीन हिंदी, फ्रेंच आणि संस्कृत. आणि माझं हिंदी इतकं वाईट आहे, सो दॅट ऑप्शन वॉजंट इवन फॉर मी. तेरे को मेरे को माझं हिंदी होतं, सो इट वॉज रिअली बॅड. आणि थोडासा म्हणजे प्रायर एक्सपिरियन्स आणि थोडंसं एक्सपोजर होतं. सो आय डिसाइडेड टू गो फॉर संस्कृत अँड आय जॉईन तरंगिणी मॅम्स क्लास. फर्स्ट ऑफ ऑल, Tarangini ma'am is a Sanskrit wizard. Whenever she teaches you Sanskrit, you fall in love with it, helplessly in love with it. तर तसंच झालं माझ्या बरोबर. शी स्टार्टेड एक्सप्लेनिंग आणि इट वॉजंट लिमिटेड ओनली टू द स्कूल करिक्युलम एनी मोर. म्हणजे मला आठवते, मी तरंगिणी मॅमकडे रात्री जायचे आणि आम्ही सकाळच्या 3 वाजेपर्यंत वी यूज टू डू रॅन्डम टॉपिक्स, मे बी फिलॉसॉफिकल, मे बी स्पिरिच्युअल. म्हणजे त्या लिटरली अद्वैत वेदांत उघडून, ज्ञानेश्वरी उघडून मला त्यांनी कॉन्सेप्ट एक्सप्लेन केलेले आहेत. सो that's where my passion for Sanskrit and Indian spirituality started. ओके. जनरली मी आधी अंकित सरांना हा प्रश्न विचारला होता. सो आय वुड अगेन लाईक टू आस्क यू, काय सम काइंड ऑफ निगेटिव्हिटी तुझ्या बाबतीत आली का, किंवा घरच्यांचा सपोर्ट होता का संस्कृतकडे वळण्याकडे? नेगेटिव्हिटी आली ऑफकोर्स. पहिलं म्हणजे, आणि पण ती बाहेरून आली, घरातून कधी आली नाही. येस येस ऑफकोर्स. बिकॉज ॲट होम एव्हरीबडी वॉज क्वाईट सपोर्टिव्ह. दे सेड तुला यू कॅन डू वॉट एव्हर यू वॉन्ट, बट यू हॅव टू डू इट टू द फुलेस्ट. आणि दॅट इज वॉट तरंगिणी मॅम सेड ॲज वेल. शी सेड करायचं तर नीट करायचं, नाही तर करायचंच नाही. सो दॅट इज समथिंग दॅट वॉज इनग्रेन्ड इन माय माइंड. पण नेगेटिव्हिटी आली, येस. कारण की पहिलं म्हणजे वेन वी chose arts, it was looked down upon a little bit. Yes, yes. My parents. It is even now looked down. तेव्हाच कशाला अजूनही ते ओके आर्ट्स घेतलंय, एवढे पर्सेंटेज आहेत तरी आर्ट्स घेतलंय. आय डोंट नो व्हाय पीपल look down at arts. I think that is a coping mechanism for people because they never got to take arts. I'm just kidding. And the thing is, almost everybody in my family is a doctor or an engineer or a dentist. So everybody is from the science field, and I suddenly took arts. So the relatives around me, my neighbors, they didn't quite understand. They're like, तुझ्या घरातले सगळे तर डॉक्टर आहेत, मग तू आर्ट्स का? म्हणजे काय झालं, काही कमी पडले का मार्क? I was like, not like that. It's just a choice. आणि at the end of the day, I think लोकांचं परसेप्शन असं आहे की आर्ट्स घेतलं की यू डोंट हॅव मच रेव्हेन्यू सोर्सेस टू लीड अ कम्फर्टेबल लाईफ अकॉर्डिंग टू देम. सो दॅट इज वेअर द मेजर नेगेटिव्हिटी कम्स फ्रॉम. पण देर इज जस्ट वन आन्सर टू ऑल ऑफ दीज पीपल.
It is when you're good at something and you keep doing it, you open new revenue streams. So there's always a door, you just Exactly, need to know exactly. how to open it. Rocket. Yeah. Yes. Perfectly. Perfectly. So तुझे ह्याविषयीचे काही एक्सपिरियन्सेस आहेत का की लाईक यू स्टार्टेड विथ संस्कृत एड्यू फोरम ऑफकोर्स शी वुड बी ब्रीफिंग अस अबाउट इट पण त्यावेळेला कुठलीही नवीन गोष्ट सुरू करायची असली की फंडिंग हे लागतंच. सो ते कसं वर्कआउट झालं किंवा तुला बेसिकली संस्कृत एड्यू फोरम हे का चालू करावंसं वाटलं? हाऊ डिड दी आयडिया कम अप? So I was training teachers in IES Prashikshan program. So I've been working with them since the past 4 years, I think 2016 pasna. So me and Tarangini ma'am used to have a lot of conversations. So the tema kuthetari at the back of my mind, I think 10th मध्ये I had this idea. But then it took me quite a while to actually frame out the entire business plan as such. आणि फंडिंग म्हणायला गेलो, इट कॉस्ट यू मोर इफ यू हायर प्रोफेशनल्स टू डू द वर्क, लाईक बिल्डिंग अ वेबसाईट और marketing or any of those things. But if you do it yourself, you reduce the cost considerably. आणि ते पैसे कुठून आले? सो लास्ट इयर and before that I used to enter entrepreneurship competitions held at various levels. And I won quite a few of those. मला I think last year Podar Moneta मध्ये I won the first prize amongst I think 25 business models. Congratulations Thank you. once again. So yes. So in those competitions you get a cash prize, right? So every competition म्हणजे जेवढं काही cash prize असायचं. So if you go to Wellinger or you go to Podar, they give you a lot more money, 20,000, 25,000. So you keep putting that amount. I just kept putting that amount into the business. I started pumping that amount. So that is how the funding actually happened. Okay, and when did this actually got established? This got established, I think, 3 years ago. But it started Okay. growing a lot in mid 2018-19. ओके. आणि हे कसं वर्क होतं किंवा हे कोणासाठी ओपन आहे and what are the activities going on under this? We would like to know. So Sanskrit Education Forum मध्ये we teach you Sanskrit online and offline. So anybody who's interested to learn Sanskrit, whether you are a student, professional, or you just want to learn, you can come sign up with us and you can have personal sessions with us. Or we are soon going to introduce group sessions as well. So we're still working on that, but everyone is welcome. We teach people from the age of 3 to the age of 60 plus. So that's a big group. Oh, yes. Wow. येस. अँड ह्या जर्नी बद्दल आय मीन रिस्पॉन्स कसा होता? पटकन लोक येतात की नाही येत, की संस्कृत आहे म्हणून लहान मुलांना एक टाइमपास किंवा काहीतरी चांगलं शिकेल अशा ह्याने येतात, की एकंदर रिस्पॉन्स कसा आहे? आणि बेसिकली युथ कडून कसा आहे? The response is quite good. Okay. I wouldn't say the youth, because the youth is very busy doing other things. But the response is actually positive. I have clients from all around the world currently. Okay. And पहिलं म्हणजे लहान मुलं असतात, or either म्हणजे working professionals असतात. But these are the people who know the value of Sanskrit in their life and in the world. So they are really dedicated and serious people who come to me. And it's a pleasure to teach all of them. Okay. So youthचा तेवढा रिस्पॉन्स नाहीये. Because youthचा outlook थोडा at that age बदलतो, because when you are at the stage of when you are 19, 20, the focus is more on earning money, I guess. There's a lot of pressure on the youth to establish themselves, make them financially stable. So this youth wants to learn. I have a lot of followers on Instagram who are in the age group of 18 to 25 who are absolutely interested, but they just don't have the time to make it. Okay. So त्याच्यामुळे the response gets a little delayed, but it is there. It is there. Yes. Okay. So okay, एक प्रश्न आहे, are there different teaching plans for different age groups? मधुरा ने विचारलं. Yes, there are.
So Could you जसं please if elaborate? I can't teach a 60-year-old the way I teach a 3-year-old. Yes, absolutely. So So ते सेशन्स in कसे that sense, कंडक्ट होतात? सो इफ या hmm. बोल कंटिन्यू. So we personalize plans according to the person's personality, learning style. So it is different for every person who comes to us. तसं generalize करणं थोडं कठीण आहे, but if you see a toddler age 3, it's definitely going to be more fun and games than actual grammar rules. येस ऍब्सोल्युटली. ग्रामर कडे पटकन कोणी नको, ग्रामर नको. Correct. येस Exactly. डेफिनेटली. सो तू जे म्हणलीस की एव्हरीवन इज बिझी डुईंग देअर ओन स्टफ्स आणि वी ॲज अ युथ तरीही आपण ह्या सगळ्याला ओव्हरकम करून कुठे किंवा आपल्याला वी हॅव आवर ओन पर्स्पेक्टिव्ह किंवा पॉइंट्स आहेत की आपण का निवडलं. पण तू काय सांगशील की का लोकांनी संस्कृतकडे वळलं, बेसिकली यंग युथ? So I just wanted to take one comment from Dheeraj Tadvi. He's saying येस. that I've started learning Sanskrit now at the age of 26, coming from engineering background. So that means the youth of the country is definitely interested. Thank you, Dheeraj, for sending us a text over here. So yes, coming back to that, why Sanskrit is necessary, or why why we should look into it. पहिलं म्हणजे I look at Sanskrit as a key to a treasure box. There are indefinite things in that box, and there are a number of pearls in the ocean of Sanskrit. There are billions of people in this world, and there are millions of ideas sprouting out every minute. But what makes some stand out? It's the uniqueness of it. And Indians and Indian culture has this USP, that is Sanskrit, that is unique selling proposition. There is something unique that we can bring to the world forum. And Sanskrit helps you explore that and deliver that. May it be in any field, may it be science, may it be technology, or may it be more advancing fields in that nature. Ata, yoga, if you see probably 20 years before, it wasn't such a huge industry, and today it's $1 billion industry. You go anywhere in the world, the yoga's a yoga jhalai, that's a different thing. But there are hardly a few people who don't know what yoga is. So just like that, if you have the capacity to influence people, you can make anything into $1 billion industry. And edutech, that is online teaching, is supposed to be the next big thing till 2025. That's what I've heard from most of the investors. So I think it's a good place to be, and it's a good place to start. So there's something unique that we can bring to the world. ओके, सिन्स यू सेड की युथ तुझ्याकडे आहे रिस्पॉन्स, जे ऍक्च्युली व्हॅल्यूज जाणतात किंवा यू हॅव अ रिस्पॉन्स फ्रॉम ऑल ओव्हर दी वर्ल्ड. सो व्हॉट इज द थिंग जे आपल्या लोकांकडे, जे इंडियन्सकडे दे आर लुकिंग डाऊन ऑन इट, आणि ते त्यांना अट्रॅक्ट करते, जे वर्ल्डली ऑन फॉरेन बेसिस ते त्यांना जास्त अट्रॅक्ट करते. तू काही पॉइंट्स काढले, कधी जाणवलंय का की या गोष्टी ज्या त्यांना पटकन अपील झाल्या, ज्या आपल्या लोकांकडे नाहीच आहेत किंवा पोचल्याच नाहीयेत अजून, त्यावर काही सांगू शकशील? I think so. Because काय होतं, when you talk about people outside India or Indians going abroad, there is this strong need to connect to your roots. And you feel alienated when you are in some other country, because ata you go to the US or you go to Europe or anywhere in the world, they have Halloween, they have Thanksgiving, and tikade nobody is celebrating Durga Puja. So you feel that disconnect. And when you have children, you want your kids to feel the culture like you did when you were little. So I think that attracts non-residential Indians to connect to the culture with that intensity, because they now value it. The thing is, if you eat rice every day, you're not going to value it. Yes, definitely. So
ऑन दिस आय वुड लाईक टू आस्क, एक संस्कृत नीड फॉर अन आर असं कुठेतरी आता होत चाललंय का? किंवा त्यावर तुझं काय म्हणणं आहे की खरंच अपार्ट मे बी तुम्ही करिअर म्हणून ते चूज करू नका, पण एक लाईफस्टाईल, एक चांगलं कल्चर्ड लाईफ डेव्हलप करायला संस्कृत कसं हेल्प आउट करतो? अँड इज इट इम्पॉर्टंट ऑर नॉट? डेफिनेटली येस, बट व्हॉट आर युअर व्ह्यूज ऑन Um, I इट? I wouldn't see it as a necessity, or I wouldn't pose that it is a necessity, but it is something that beautifies your life. डेफिनेटली. Once the monotony hits, you want something different, you want something beautiful, and that dose of aesthetic comes from Sanskrit. That's something I believe truly. Okay, and how is it helping you in your life? And also, I would like to say, it's the extra to that ordinary which makes you extraordinary. येस येस, डेफिनेटली डेफिनेटली. इट्स माय पर्सनल एक्सपिरियन्स. सो ओके, मी नाही बोलणार आता, पण तुझा काय एक्सपिरियन्स होणार होता की तुला कसं हेल्प आउट झालंय ते, किंवा द थिंग यू सेड की इट ब्युटिफाईज, सो ते तुला एक्स्ट्रा ऑर्डिनरी कसं करतंय? I didn't say that for myself. I said that for other people. It just adds the extra to the ordinary. That's for everybody, not for me. Uh, it's all right. ऑर्डिनरी बनवतो. आय एम नॉट अप्लाइंग तो कुठेतरी आम्ही आहोत संस्कृती आणि काहीतरी वेगळं करतोय, तर ते एक आपल्याला कुठेतरी कॅप, फेदर इन अ कॅप असतंच कायम. तर तुला तुझ्या लाईफ मध्ये ते कसं हेल्प आउट करतंय? Because I have chosen it as a career, it's very difficult to pinpoint small things, but peace of mind, spirituality, or something that gives you stable happiness throughout days, weeks, and years. The mental peace that you get, that is something that is, it's priceless. Manje, when you get into the rut race of getting more clients, doing the marketing and all of that, you sometimes step back and then you say, I do this because I love it and it loves me back. That's the reason I'm doing it. So when you take the time to enjoy what you're learning, what you read, like for example, I just found out a beautiful verse from Mruchakatikam, where she said, गरजवा मुंचवा शक्र मुंच, म्हणजे तू वाटेल ते कर इंद्रा, पण मी माझ्या लव्हरला भेटायला जाणार आहे. So it's the beauty, the straightforwardness and the dedication just strikes when and that's when you realize, oh, that's why I love Sanskrit so much. It is beautiful. Just look at the guts of that woman to say that to the god. येस, डेफिनेटली. नक्कीच. म्हणजे लिटरेचर कडे गेलं तर स्पीचलेस आहे, म्हणजे मी त्याविषयी नाही बोलू शकत. इट विल टेक अ लॉंग टाइम टू एक्सप्रेस माय सेल्फ ऑल्सो. पण एक जस्ट अजून एक विचारायला आवडेल, जेवढी ब्युटिफाय करतं किंवा आपल्याला एक लाईफस्टाईल म्हणून हेल्प करतं, कुठेतरी लोकांची मेंटॅलिटी अशी झालेली असते की नाही, एक ट्रेडिशनल बाउंड्रीज मध्ये राहणारा, कायम ट्रेडिशनल कपडेच घालणारे किंवा सतत पुस्तकं किंवा असं काहीतरी जे कुठल्याही आत्ताच्या लाईफस्टाईलशी खूप डिस्कनेक्टेड आहेत, जे बाहेरचं खात पित नाहीत, जे मूवीजला जात नाहीत, सतत पुस्तकात असतात, हे असं काहीतरी जे पिक्चर लोकांसमोर क्रिएट, किंवा आता जस्ट एक माझा एक्सपिरियन्स छोटासा मला सांगायला आवडेल. मी गेले होते एका ठिकाणी, सो आय वॉज वेअरिंग नॉर्मल टॉप अँड जीन्स अँड आय टोल्ड देम की येस, आय एम डुईंग संस्कृत एज माय करिअर. So what immediate response what I got was, oh, okay, I did not imagine a girl like you being a Sanskrit teacher in wearing jeans and top. So I don't know why people keep on, I mean, असं एक फ्रेमवर्क का बनली आहे आणि ती आपण कशी तोडली पाहिजे, किंवा काय करता येईल ते तोडायला? Do you have anything to share with us? I am the walking contradiction, I would say. I can't wear a sari. I don't know how to dress my hair. I'm just not one of those traditional people at all. So I think you can see, Ata, this is all part of conditioning.
आता whatever people see in movies, in serials, it forms their perspective. तर त्याचा ट्रेडिशनल पर्स्पेक्टिव्ह झालाय लोकांचा. बट जस्ट बीइंग ourselves, like truly authentic to what we are and what we believe, will slowly break the stereotype. Surely we should strive doing that, definitely, and we are doing that. Correct. So if I you think, love wearing jeans and t-shirt and teaching Sanskrit, great. I think that's fantastic. Or if you probably love wearing stilettos and walking on the stage and giving boss speeches, that's where you're breaking the stereotype. It will so I guess change. maybe this thing would generalize की इंडियन्स ना पण तेवढंच एक स्टिरियोटाईप नाहीये संस्कृत, आणि जे वर्ल्डली लेवलला जी व्हॅल्यू दिली जाते त्या गोष्टीला, ते मे बी इंडियन्स वुड स्टार्ट एक्सेप्टिंग दॅट. कारण इट्स आर नॉर्मल टेंडन्सी की जे फॉरेनचं आहे ते खूप पटकन अट्रॅक्ट करतं लोकांना, आणि जे आपल्याकडे आहे त्याची तेवढी नाही किंमत ठेवली जात. सो मे बी वी कुड फॉलो दिस फॉर Indians to accept Sanskrit, I think. I think, whatever you hammer on people's mind, that is what people start accepting. So what I do is I never talk about, the stereotypes or the negative aspects, because मला त्याच्यावर लोकांचा फोकस जाऊनच द्यायचा नाहीये. See, whatever you hammer on the mind is ingrained. So if you hammer that it is relevant, it is fantastic, it gives you peace of mind, it helps you in spirituality, that is what the image is going to be 5 years down the line. So it is on the responsibilities and on the youth like us who are in the field of Sanskrit to hammer positive thoughts about Sanskrit that will impact the next 5 years and then the next 5 years. Yes, surely we should strive doing that. So yeah, I think I am done with all my questions, what I wanted to know. If our viewers, if you have any questions to be asked, please go ahead. Do we have any? I think there's one comment by Dheeraj. He's saying learning Sanskrit automatically changes the personality. I have experienced that. Sanskrit makes positive changes in lifestyle. I think that is a fantastic thing. And if he would like to, I don't know, expand a little bit more about that, that would be wonderful. Dheeraj, if you're watching us, we would like to know what made you go and learn Sanskrit. कारण at the age of 26 आपण खूप ती म्हणली तसं धावपळीच्या ह्याच्यात असतो की आपल्याला कमवायचंय, वी वॉन्ट अ स्टेबल लाईफ, आणि त्यातनं वेळ काढून यू चेंज दी ट्रॅक आणि तू तिथे गेलास, वाचलं. सो वी वुड लाईक टू नो, इफ यू आर वॉचिंग अस, प्लीज इलॅबोरेट व्हॉट मेड यू टू डू दॅट. Until then, thank you, Akanksha, for inviting me on this forum. It has been a wonderful experience, and you're very lively as a host. It's fun interacting with you. Thank you so much. Thank you so much. We are glad to have you on our platform. And yes, I would like to make an appeal to all our viewers. With the upcoming sessions, Radhika, sessions updates, are they posted on website, or you're posting it on Instagram too? On Instagram, we have we post one word and one picture. We try to do it very regularly, and we take diverse topics. So probably we just did a wine type series that was there. So what kinds of wines or alcohols and spirits are found in Sanskrit literature? My favorite is Klaitakika. It's alcohol made from Klitaka root, that's mulethi or Jeshtamad, which was quite unique. And I think when we take topics like these, it attracts the youth more because they understand, they actually find out that there are so many interesting things, contemporary concepts that can be found, and different types of them. सो एक्झॅक्टली, म्हणजे तू जसं म्हणलीस की वाईन वगैरे आणि संस्कृत आणि असं बोलताय, अरे बापरे, हे कुठेतरी ब्रेक होत जातं. अँड आय थिंक ते तेव्हाच कळतं की जेव्हा तुम्ही त्यात शिरता आणि वाचता की येस, देर इज अ लॉट जे स्टिरियोटिपिकल थॉट्सच्या बाहेर नेतं आपल्याला. सो येस, डेफिनेटली.
We are glad to have you. Thank you you. so much, Radhika, for being here. And I would like to talk a little about Vyoman now. आम्ही हा Yes. प्लॅटफॉर्म सुरू केला. इफ यू हॅव वॉच आमचा लाईव्ह व्हिडिओ जर सगळ्यांनी पाहिला असेल तर आम्ही Hmm. सो जे तुम्ही टिपिकल मानता त्याला तसं नाही. अँड देर आर अ लॉट मोर थिंग्स जे कदाचित आपल्याला इतर ह्याच्यात किंवा आपण पटकन बोलत नाही पण ते संस्कृतमध्ये आहेत. सो येस इट इज एक मिनिट जस्ट धीरज Yeah. यांचा हे आलाय. Means after learning Sanskrit, I experienced my behavior is changing, like language I speak become more pure. Clearly सांगायचं झालं तर बोलण्याची पद्धत बदलली. Yes, definitely. Speech therapy वर तर I had done my presentation on it. So yes, speech therapy वर नक्कीच फरक पडतो. Has been used in various sectors. Mhm. So तुम्हाला अजून काही प्लॅन्स असतील तुमचे किंवा इफ यू आर वॉचिंग ॲज अ तुम्हाला परस्यू करायचं असेल संस्कृत ॲज युअर करिअर अँड इफ यू हॅव सम मोर प्लॅन्स डू गेट बॅक टू अस. यू कॅन DM अस ऑन आर वेब पेज. तिला तुम्हाला शिकायचं असेल संस्कृत तर डेफिनेटली गो फॉर संस्कृत एड्यू फोरम. दे वुड सर्व यू देअर बेस्ट. Thank you. So thank you, Radhika, for being there and And I sharing your just want to experience say with us. Vyoman has a beautiful USP. That is, you are bringing things like Natya Shastra and the technicalities out, which is great because once people get more interested, they are tend to go for deeper knowledge, and I think that's where they visit your page. I think you should keep doing that. I think that's fantastic, and I wish you all the best. Thank you so much, Radhika. Thank you so much. Thanks a lot. So yes, thank you. And Bye-bye. now our next guest, Priyanka Salekar ma'am, would be joining us. Thank you, Radhika. Bye bye. Bye. Bye bye. How do I leave this chat? Wait. I would. Okay. Thank you everyone for appreciating us. And now Priyanka Salekar from Sanskrit Swadhyayamala would be joining us shortly. Let me check if she is here. I am unable to find her. Just a minute. सो येस तोपर्यंत तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की येऊ देत. वी वुड ट्राय टू क्लिअर इट आउट किंवा आम्हाला तुमच्याशी बोलायला नक्कीच आवडेल. इफ एनीबडी वॉन्ट्स टू आस्क एनिथिंग. आय एम जस्ट ट्राइंग टू फाइंड आउट वेदर प्रियांका इज ऑनलाइन. She hasn't joined yet. I'm just trying to connect her. Thank you everyone. You're appreciating us a lot. Thanks a lot. And yes, I think she is here. There's some technical issue. I'm not being able to add her. We would get back to you. I'm just trying to find her. I'm ending my session here, but just don't go. We will be live soon. Just a minute. I'll end this session and get back to you with Priyanka ma'am. Thank you for being there and stay there.